नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता चौथी मिशन स्कॉलरशिप परीक्षा चौथी गणित यामध्ये त्रिमिती वस्तू आणि घडणी उपघटक 5-6 मध्ये आपण पाहतोय. काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, शेजारील आकृतीत रेषावर घडी घातल्यास कोणती त्रिमितीय आकृती तयार होईल? 6 चौरस या ठिकाणी एकमेकाला चिकटलेले आहेत, त्यामुळं या ठिकाणी 6 पृष्ठ असणारा घन तयार होईल. ओके, या पद्धतीची आकृती तयार होईल, त्रिमितीय आकृती. खालीलपैकी द्विमितीय वस्तू कोणती? वीट, कपाट, कागद आणि डस्टर. कागदाला लांबी आणि रुंदी आहे, जाडी नाही, म्हणून ही द्विमितीय वस्तू आहे. वीट, कपाट आणि डस्टर यांना लांबी आहे, रुंदी आहे, उंची आहे, म्हणून या त्रिमितीय वस्तू आहेत. एकमेव कागद अचूक पर्याय नंबर 3 आणि वरती 3. ओके, खालील त्रिमितीय वस्तू कोणती नाही? घन, सावली, वही आणि कंपास पेटी. या ठिकाणी घनला लांबी, रुंदी, उंची आहे, वहीला आहे, कंपास पेटीला आहे, सावलीला नाही. त्यामुळं त्रिमितीय वस्तू सावली नाही. त्यानंतर दिलेल्या आकृतीपासून घन तयार केल्यास एच्या समोरील पृष्ठभागावर कोणते अक्षर येईल? या ठिकाणी आपण आडवी पट्टी विचारात घेतली. ए, बी, सी, डी हे 4 अक्षर इथं आहेत. बी हा ए आणि सीच्या मध्ये आहे. मधल्या अक्षराला सोडल्यानंतर ए आणि सी हे एकमेकांचे विरुद्ध पृष्ठावर आहेत, म्हणजे एच्या समोरील पृष्ठावर सी आहे. अचूक पर्याय नंबर 2. याच आकृतीमध्ये या आकृतीपासून घन मोजल्यास बी या पृष्ठालगत कोणत्या अक्षराचे पृष्ठ येणार नाही? पाहूया. बी या पृष्ठाला, बी हा चौरस आहे, त्याला ए चिकटलाय, ई चिकटलाय, सी चिकटलाय आणि बीचा एफचा कोपरासुद्धा चिकटलाय, ज्याचा काहीच बीची संबंध नाही. असं पृष्ठ डी आहे. अचूक पर्याय नंबर 4. दिलेल्या आकृतीपासून घन बनल्यास यूच्या समोरील पृष्ठावर कोणते अक्षर येईल? पी, क्यू, यू, टी एकरेषीय अक्षर आहेत. क्यू हा पी आणि यूच्या दरम्यान आहे. मधलं अक्षर सोडलं तर पीच्या समोरील पृष्ठावर यू आणि यूच्या समोरील पृष्ठावर पी. अचूक पर्याय नंबर 3. याच आकृतीपासून घन बनवल्यास यसच्या समोरील पृष्ठावर कोणते अक्षर येईल? या ठिकाणी इथं क्यू सोडला अक्षर तर पीच्या समोर यू येणार, यू सोडला तर क्यूच्या समोर टी येणार. राहिलं कोणतं? आर आणि यस, म्हणजे यसच्या समोरील पृष्ठभागावर आरच अक्षर येणार. नंबर 4. दिलेली रचना करून पाहिले असता ती कशी दिसेल? पहा, या ठिकाणी बरोबर 1, 2, 3च्या मध्ये बरोबर आहे. ओके, 1, 2, 3च्या मध्ये बरोबर आहे. ओके, वरून पाहिले तर ही अशी दिसणार आहे. या 3 मध्ये अशी कोणतीच आकृती नाही. 1, 2, 3 पृष्ठाच्या बरोबर मधल्या पृष्ठभागावरती वरती हा घन आहे, त्यामुळं वरून पाहिले तरी अशी दिसणार. ओके, वरून पाहिले तर 1, 2, 3च्या मध्ये बरोबर ही आहे, म्हणून अशीच दिसणार वरून पाहिजे तर. नंबर 4. चित्रालेख हाही भाग महत्त्वाचा आहे. व्यवहारात एखाद्या बाबीसंबंधी संख्यांच्या रूपात माहिती गोळा करून ती चित्ररूपात दाखवण्यात येते, या चित्रालेख म्हणायचं. या चित्रालेखात एका चित्राचं प्रमाण दिलेलं असतं, ते प्रमाण सर्व चित्रांना लागू पडतं. चित्ररूपात माहिती दाखविल्याने समजावून घेण्यास आणि एकमेकांची तुलना करण्यास सोपे जाते. जसा नकाशाचं प्रमाण असतं त्या पद्धतीनं. पाहूया, या ठिकाणी उदाहरण आहे. पुढील चित्रालेखात बोरगाव गावातील विविध व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींची संख्या दिली आहे. यावरून खालील प्रश्नांची उत्तरे शोधा. लोहारासाठी किती व्यक्ती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 व्यक्ती आहेत. इथं आपण 7 मांडूया आपल्या माहितीसाठी. शेतकरी किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आहेत. मांडूया इथं माहितीसाठी. सुतार 1, 2, 3, 1, 2, 3, 4, 5 कुंभार. त्यामुळे या ठिकाणी एक चित्र बरोबर 10 व्यक्ती म्हटलेलं आहे. लोहारांची संख्या शेतकऱ्यांच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे?
लोहार किती आहेत? 7. आणि एक चित्र म्हणजे 10 व्यक्ती, म्हणजे 10 गुणिले 7 70. 10 गुणिले 7 बरोबर 70 हे काय आहेत? लोहार आहेत. शेतकरी किती आहेत? 10. चित्र एकाला 10 म्हणजे 10 गुणिले 10 बरोबर 100. आणि 100 मधनं 70 गेले, 30 उरले. म्हणजे शेतकऱ्यांची संख्या या ठिकाणी लोहारांची संख्या शेतकऱ्यांच्या संख्येपेक्षा 30 ने कमी आहे. अचूक पर्याय नंबर 2. या ठिकाणी चित्रालेख पाहून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. हा जो क्रीडा प्रकार आहे तो या ठिकाणी टेबल टेनिसचा आहे. टेबल टेनिस हा जो आहे तो हॉकीचा आहे. हा जो आहे तो फुटबॉलचा आहे. आणि हा मध्ये राहिलेला आहे तो पोहण्याचा आहे. ओके. कोणत्या क्रीडा प्रकारात सर्वात जास्त विद्यार्थ्यांना? आता या ठिकाणी टेबल टेनिसमध्ये 3 विद्यार्थी आहेत, हॉकीमध्ये 1 2 3 4 5 6 विद्यार्थी आहेत, पोहण्यामध्ये 1 2 3 4 विद्यार्थी आहेत, आणि फुटबॉलमध्ये 1 2 3 4 5 आणि एक चित्र म्हणजे 5 विद्यार्थी आहेत. क्रीडा प्रकारात सर्वात जास्त विद्यार्थ्यांनी कोणत्या क्रीडा प्रकारात सर्वात जास्त विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे? आता या ठिकाणी टेबल टेनिसमध्ये एकूण विद्यार्थी आहेत 3, हॉकीमध्ये 1 2 3 4 5 6 विद्यार्थी आहेत, पोहण्यामध्ये 4 आहेत आणि फुटबॉलमध्ये 5 आहेत. मग हॉकीमध्ये सर्वात जास्त विद्यार्थी आहेत नंबर 3. ओके. हॉकीपेक्षा टेबल टेनिस ह्या क्रीडा प्रकारात किती कमी किंवा जास्त विद्यार्थ्यांनी भाग घेतला? आपण इथं लागलंच करून टाकूया. 3 गुणिले 5 15, 5 गुणिले 6 30, 5 गुणिले 4 20, 5 गुणिले 5 25. काय म्हणले? हॉकीपेक्षा टेबल टेनिस या क्रीडा प्रकारात किती कमी किंवा जास्त विद्यार्थी आहेत? हॉकी किती आहेत? 30 विद्यार्थी आहेत. आणि टेबल टेनिसमध्ये किती आहेत? 15 विद्यार्थी आहेत. हॉकीपेक्षा टेबल टेनिस या क्रीडा प्रकारात 15 30पेक्षा 15 ने कमी आहे. 15 हे 30पेक्षा 15 ने कमी आहे. म्हणजे अचूक पर्याय नंबर 4. हॉकीपेक्षा टेबल टेनिस या क्रीडा प्रकारात किती कमी किंवा किती जास्त विद्यार्थी आहेत? 15 ने कमी विद्यार्थी आहेत टेबल टेनिस या क्रीडा प्रकारात हॉकीपेक्षा. त्यानंतर 4ही क्रीडा प्रकारामध्ये एकूण किती विद्यार्थ्यांनी भाग घेतला? ह्या सगळ्यांची बेरीज करूया. 15 30 20 आणि 25. 5 आणि हे 5, 10ला 0 हातच्याला 1, हातच्या 1 आणि हे 2 आणि 1 3, हे 2 5, 5 आणि 3 8 आणि 1 9. 90 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. अचूक पर्याय नंबर 3. 4ही क्रीडा प्रकारात 90 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. चित्रालेख पाहून खालील प्रश्नांची उत्तरे शोधा. पाळीव प्राणी कोंबडा. प्राणी पाळणाऱ्यांची संख्या 1 2 3 4 आहे. इथं म्हैस पाळणाऱ्यांची संख्या 1 2 3 4 5 6 7 8 आहे. या ठिकाणी शेळी पाळणारे किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 आहेत. आणि बकरी पाळणारे 1 2 3 4 5 आहेत. ओके. आणि एक चित्र बरोबर 10 शेतकरी. मग कोंबड्या पाळणारे 4 शेतकरी असतील तर 4 गुणिले 10, एका चित्राला 10 म्हणजे 40. ओके. इथं 8 गुणिले 10 गुणाकार करत नाही. 10 8 80, इथं 10 7 70. आणि बकरी पाळणारे इथं 5 शेतकरी आहेत किंवा संख्या पाळणाऱ्यांची आहे 5. 5 गुणिले 10 50. ओके. अशा पद्धतीनं प्रश्न आहे किती शेतकरी मेंढ्या पाळतात? आता आपण पाहिलं मेंढ्या पाळणाऱ्यांची संख्या या ठिकाणी 10 5 50 आहे. ओके. त्यामुळं अचूक पर्याय यामध्ये नंबर 2. कोणता प्राणी पाळणाऱ्यांची संख्या सर्वात कमी आहे? सर्वात कमी आहे ती कोंबड्या पाळणाऱ्यांची संख्या 40 80 70 50. 40 सर्वात कमी आहे यामध्ये, 50 70 80 40मध्ये. त्यामुळं
ती संख्या 40 आहे. कोणत्या कोंबडी पाळणारे आहेत ते 40 आहेत. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शेळ्या पाळणाऱ्यापेक्षा म्हशी पाळणाऱ्यांची संख्या किती जास्त आहे? शेळ्या पाळणाऱ्यापेक्षा म्हशी पाळणाऱ्यांची संख्या कितीने जास्त आहे? इथं शेळी 50 आहेत आणि म्हशी पाळणारे 80 आहेत. म्हशी पाळणारे 80 हे 50पेक्षा कितीने जास्त आहेत? वजाबाकी करूया. 8 5 गेले 3, हे 0 तसंच 30 जास्त आहेत. म्हणजे म्हशी पाळणाऱ्यांची संख्या शेळी पाळणाऱ्यांच्या संख्येपेक्षा 30ने जास्त आहे. सॉरी पहा, म्हशी पाळणारे 1 2 3 4 5 6 7 8 8 10 80 आणि शेळी पाळणारे 1 2 3 4 5 6 7 आहेत. त्यामुळं 80 हे 70पेक्षा 10 जास्त आहे. ओके. त्यामुळं म्हशी पाळणाऱ्यांची संख्या शेळी पाळणाऱ्यांच्या संख्येपेक्षा 10ने जास्त आहे. 80 वजा 70. त्यामुळं अचूक पर्याय नंबर 1. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व चौथ्या इयत्तेतील विद्यार्थ्यांच्यासाठी जे परीक्षेला बसलेले आहेत त्यांच्यासाठी तो शेअर करा. अद्याप चॅनलला आपण नवीन असाल तर भोसले सर जाकले इंग्रजीमध्ये चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स देऊन प्रोत्साहित करा. धन्यवाद.